हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवलेले आहेत 2 डिझायनर केक. तर त्याच्यासाठी इथं मी वापरणार आहे ग्लॉसी प्रिंट. ठीक आहे, तर हा मुलगा आहे तो एकदमच छोटा झालेला आहे. ठीक आहे, नंतर त्याच्यासाठी मला एक्स्ट्रा एक वेगळी प्रिंट काढावी लागली आहे आणि दोन्ही केकमध्ये दोन्ही चुका झालेल्या आहेत. तर दोन्ही इथं मुलगा झालेला आहे छोटा आणि दुसऱ्या केकवर एक गर्ल्सचा फोटो लावायचा होता गर्लचा, तर ती झाली होती मोठी. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण प्रिंट काढून आणतो ना त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित कटिंग एडिटिंग करून क्रॉप करायचे फोटो, आपली साईज कन्फर्म करायची आणि त्याच्यानंतर केकची प्रिंट आपण काढायची. ठीक आहे, तर याच्यावरती हे कटआउट आहेत सगळे ग्लॉसी प्रिंटचेच आहेत. हे सगळे नॉन एडिबल आहेत, फक्त डेकोरेशनसाठी वापरायचं आहे. फक्त जेणेकरून काय होतं, ग्लॉसी प्रिंटने काय होतं, आपला खर्च वाचतो आणि जर एवढंच आपल्याला फाउंडंटचं करायचं झालं तर 200, 250, 300 रुपये खर्च एवढ्यासाठी होऊन जातो फाउंडंटमध्ये. ठीक आहे, तर तेच आपले ग्लॉसी प्रिंटमध्ये खूप फायदा होतो. नाही ते आपण फाउंडंट खात पण नाही त्याच्यामुळे. तर शक्यतो आजकाल ग्लॉसी प्रिंटचाच खूप ट्रेंड चालू आहे. तर इथे पाहू शकता, हा आहे केळवण स्पेशल चॉकलेट केक, हाफ KGचा आहे. ठीक आहे, आणि दरवेळेस ना प्रत्येक केकमध्ये हाफ KGचा असो 1 KGचा असो, त्याच्यामध्ये माझ्याकडून केकमध्ये एक्स्ट्रा वेट जातच जातं 100-200 ग्रॅम तरी, कारण आपण क्रीमचा वापर कमी करतो. केकमध्ये स्पॉन्ज आपला जास्त असतो जेणेकरून, ठीक आहे, केकमध्ये स्पॉन्ज आपला जास्त असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा आपला केळवण स्पेशल केक इथे झालेला आहे रेडी. पण नंतर मी त्याची एक्स्ट्रा प्रिंट काढलेली आहे आणि नंतर त्यांचा तर मुलाचा फोटो डबल आपण इथं रिप्लेस केलेला आहे. तर त्याचा फायनल लुक पाहू शकता इथे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा आपला केक इथे डन झालेला आहे हाफ KGमध्ये. आणि दुसरा केक चॉकलेटचाच होता तो पण. आणि हे दोन्ही केक मी कालच्या लाईव्हमध्ये बनवलेले आहेत. काल दुपारी एक लाईव्ह घेतला होता त्याच्यामध्ये. तर पूर्ण डेकोरेशन डिझाईन वगैरे सर्व केलेले, फक्त हे फोटो चेंज केलेले ते मी नंतर लाईव्ह बंद केल्याच्या नंतर हे केलेले आहेत. ओके, जर आपल्या पेजवर तुम्ही कोण नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला बिलकुल फ्री आहे. आणि हा दुसरा केक आहे तो पाहू शकता इथे. एकदमच ती मुलीचा पाठीमागचा जो पोर्शन होता तो एकदम मोठा होता, नंतर हा चेंज केला तर फेस टू फेस बरोबर झालेला आहे. तर अशा प्रकारे 2-4 प्रिंट काढल्या, 4 प्रिंट, पहिल्या 2 परत ह्या 2. तर नंतर आपले केक झालेले आहेत रेडी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन डिझाईनसोबत. बाय.